नमस्कार मंडळी. तर समर आणि स्वानंदी देणार सगळ्यांना आनंदाची बातमी. तर दुसरीकडे मात्र आता मल्लिका आणि अंशुमान मागणार स्वानंदीची नाक घासून माफी. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर मंडळी, ही सुष्मिता चक्का आपल्या स्वानंदीची आणि समर राजवाड्यांची माफी का मागते, तर हा प्रश्न तुम्हाला पण पडलाच असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, मल्लिका आणि अंशुमान ह्या दोघांना देखील आता समर धक्के मारून घराच्या बाहेर कसा काढतो हा पण प्रश्न तुम्हालाच पडला असेल. तर चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की आता समर आणि स्वानंदीच्या नात्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आलेली असते ते म्हणजे त्यांचं प्रेम. कारण की तुम्हाला माहितीच आहे की आत्तापर्यंत समरने स्वानंदीसमोर कधीच व्यक्त केलं नव्हतं की खरंच त्यांचं देखील स्वानंदीवरती किती प्रेम आहे. पण फायनली आपला समर आता स्वानंदीला प्रपोज करताना तुम्ही पुढे पाहाचाल आणि त्यावेळेस मात्र समर त्याच्या मनामध्ये जे असणारं त्याचं प्रेम आहे ना ते व्यक्त करतो. आणि हे व्यक्त केल्याच्या नंतर मात्र स्वानंदीला प्रचंड आनंद होतो. कारण की स्वानंदीने गेले कित्येक दिवस ह्याच दिवसाची वाट पाहिलेली असते की राजवाड्यांच्या मनामध्ये माझ्या बाबतीत फक्त मैत्रीचं नातं आहे का प्रेमाचं हे देखील अजूनपर्यंत स्वानंदीला समजलेलं नसतं. तर फायनली मात्र आपला समर आता स्वानंदीला प्रपोज करतो, ते पण एकदम हटक्या स्टाईलने. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पाहिलंच असेल की आता अधिरा रोहन यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण येणार आहे. म्हणजेच तुम्हाला प्रश्न पडला असेल की अधिरा आणि रोहनच्या आयुष्यात असा आनंदाचा क्षण काय येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की रोहनने एक स्टार्टअप सुरू केलं होतं आणि त्यामध्ये समर राजवाड्यांनी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली होती, तुम्हाला माहितीच आहे. तर ते स्टार्टअप आता पुढे सक्सेसफुल होताना पाहायला भेटेल आणि आपले अधिरा आणि रोहन यांचं आयुष्य पूर्णपणे बदलूनच जातं. पण मात्र मंदाकिनीला हे काय पाहत नाही, त्याच्यामुळे मंदाकिनी यामध्ये सगळ्यामध्ये कुटाणे करायचं ठरवते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच मित्रांनो, आता अधिरा रोहन हे दोघंजण आनंदाची बातमी पुढे देतात. म्हणजेच ते सांगतात की आता अधिरा प्रेग्नेंट आहे. आणि ही बातमी ऐकल्याच्या नंतर मंदाकिनीचा मूड परत बदलतो आणि मंदाकिनी प्रचंड खुश होते. तिला असं वाटतं की आता खरंच आयुष्यामध्ये सगळं काही मला परत भेटेल. पण ह्या मंदाकिनीचा चेंगुटपणा आणि दुसऱ्यावरती जळकटपणा तिचा अजूनही गेलेला नसतो. तर दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजवाड्यांच्या घरामध्ये सगळ्यात भयंकर गोष्ट घडत असते. तुम्हाला माहितीच आहे की पुढचे 15 दिवस सुष्मिताच्या हातामध्ये सगळा काही घराचा कारभार दिलेला असतो. आणि ही सुष्मिता काय करत असते, ही मल्लिकाचं ऐकत असते आणि त्याच्यानंतर तिच्या मनाला वाटेल तसं वागत असते. मल्लिकाचं फक्त ऐकतच नसते, तर मल्लिका सुष्मिताला पण तालावरती नाचवत असते. पण हे मात्र सुष्मिताला समजत नसतं. दुसरीकडे मात्र अंशुमनला माहीत असतं की जोपर्यंत ह्या सुष्मिताचा आपल्याला फायदा आहे तोपर्यंत तिचा वापर करून घ्यायचा. एकदा का आपला फायदा झाला की त्याच्यानंतर हिला देखील धक्के मारून घराच्या बाहेर काढूया. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की गेले कित्येक वर्ष मात्र तुम्हाला माहितीच आहे की त्या घराची प्रॉपर्टी, पैसा, इस्टेट ह्या सगळ्यावरती मल्लिकाचा डोळा आहे आणि सोबतच मात्र अंशुमनचा. कारण की राजवाड्यांचा खरा वारसदार मात्र आता अंशुमनला बनायचं असतं. पण गेले काही जरी झालं तरी मात्र सगळं समरच्या हातामध्ये असतं, त्याच्यामुळे अंशुमनला काहीच करता येत नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो की आता ही मल्लिका ठरवते की अंशू, आता तुला लवकरात लवकर मूलबाळ झालं पाहिजे आणि त्याच्या नावावरती सगळी प्रॉपर्टी करूया. तर अंशुमन म्हणतो की तुला वेळ लागले काय, असलं काय पण काय बोलते, कारण की मी हे काही करू शकत नाही आणि ते पण असल्या बावळट मुलीसोबत. शी मी विचारही करू शकत नाही. म्हणजेच मित्रांनो, आता अंशुमनच्या डोक्यात हाच प्लॅनिंग असतो की ज्या प्रकारे त्यांनी चिंगीचा वापर करून सोडून दिलं त्याच प्रकारे आता ह्या आपल्या सुष्मिताचा पण वापर करायचा आणि तिला सोडून द्यायचं हे त्यांनी ठरवलेलंच असतं. म्हणजेच मित्रांनो, ह्या महामूर्ख माणसाला अजून शिक्षा झाली नाही, त्याच्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये हे सगळे विचार चालू असतात. पण काळजी करू नका, त्याच्या पापाचा घडा आता पुढे लवकरच भरताना तुम्हाला पाहायला भेटेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, समर आणि स्वानंदीच्या ह्या एकत्र येण्यामुळे सगळ्यात मोठा धक्का मल्लिकाला आणि अंशुमनला तर बसतोच, पण त्या घरामध्ये सगळी लोक समर आणि स्वानंदीवरती जळत असतात, फक्त आपल्या आजी सोडले तर. कारण की मित्रांनो, पुढे ही सुष्मिता आता चक्क समर आणि स्वानंदीचं नातं तोडण्याचा पण प्रयत्न करताना पाहायला भेटेल. आणि पुढचे 15 दिवस आपल्या स्वानंदीकडून ही प्रचंड काम करून घेते. पण तिला असं वाटतं की स्वानंदी काम करून थकून जाईल आणि त्याच्यानंतर ती चिडचिड करेल. पण स्वानंदी तसं काहीच करत नसते. स्वानंदीच्या प्रत्येक कामामध्ये समर राजवाडे तिला मदत करत असतात. आणि हे सगळं पाहून मात्र मल्लिकाचा जळफळाट होत असतो. मल्लिकाला वाटत असतं की आपण यांचं किती जरी नातं तोडायचा प्रयत्न केला तरी देखील मात्र त्या दोघांचं नातं तर तुटाना, पण त्यांच्या जवळीक अजूनच वाढते. आणि मित्रांनो, मल्लिकाच्या डोक्यामध्ये ज्या गोष्टीची भीती असते ती गोष्ट म्हणजे तिला वाटतं की जर समर आणि स्वानंदीला मूलबाळ झालं ना अंशुमान, तर समज आपण रस्त्यावरती भिकच मागणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर आपल्याला असं काहीतरी केलं पाहिजे की त्या दोघांमध्ये काहीच चांगलं घडलं नाही पाहिजे. आणि आता हल्ली तर समर एवढा स्वानंदीच्या आहारी गेलाय की तो मला तर वाटतं की नक्कीच ते दोघेजण बाळाचा विचार करत असतील. त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर हे थांबवलं पाहिजे. तर दुसरीकडे मात्र आता अंशुमन म्हणतो की आता असं काय करू जेणेकरून मात्र समर आणि स्वानंदीचं नातं तुटेल. तर दुसरीकडे तुम्हाला माहितीच आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती अर्पिता आता त्या घरामध्ये परत एंट्री घेताना तुम्हाला पाहायला भेटेल. कारण की समर जरी चिडचिड करत असेल तरी अर्पिता त्या घरामध्ये मल्लिकाला हवी असते. कारण की मल्लिकाला माहीत असतं की जर आप्पी आली तर आप्पी काही करेल आणि समर आणि स्वानंदीचं नातं तोडेल. तर पुढे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही महाबालिश तुम्हाला माहितीच आहे की सुष्मिता तिचा वापर करून मात्र ही मल्लिका तिच्या नाकावरती टिच्चून
सगळं काही स्वानंदीला त्रास द्यायचा प्रयत्न करत असते आणि सुष्मिताला असं वाटत असते की ती जे काही हा बालिशपणा करते ना त्याच्यामुळे तिच्या आयुष्यात खूप सुख समाधान समृद्धी येणार आहे, पण ती खूप चुकीचं करत असते. तिला वाटत असते की ही मल्लिका आणि अंशुमन किती चांगले आहेत, कारण की सुष्मिताला मात्र पैशाचं लालच मल्लिका दाखवत असते तर दुसरीकडे अंशुमन तिला प्रेमाच्या जाळ्यात फसवत असतो. पण स्वानंदीच्या डोक्यात वेगळाच विचार चाललेला असतो, कारण की माझ्या सुशला कोणी फसवलं, अंशुमनने तिच्यासोबत लग्न फसून केलं कसं काय, ह्या सगळ्या गोष्टीचा शोध मात्र आपली स्वानंदी घ्यायचं ठरवते आणि तीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. तर पुढे मित्रांनो सगळ्यात अगोदर मात्र हा अंशुमन आपल्या सुष्मिताच्या कानाखाली मारतो आणि त्याच्यानंतर मात्र सुष्मिताच्या समोर अंशुमनचा खरा चेहरा येतो, म्हणजे सुष्मिताला समजतं की अंशुमन काय लायकीचा आहे. तर दुसरीकडे मात्र मल्लिका देखील आपल्या सुष्मिताला त्रास द्यायला सुरुवात करते आणि कारण एकच असतं स्वानंदी. कारण तुम्हाला माहितीच आहे की पुढे जाऊन सुष्मिता किती जरी बालिशसारखी वागली तरी शेवटी आपल्या स्वानंदी तिला समजावते, तिला सांभाळून घ्यायचाच प्रयत्न करते. त्याच्यामुळे सुष्मिताला वाटतं की आपण स्वानंदी त्याला त्रास द्यायला नको आणि स्वानंदीला त्रास नाही देत. त्याच्यामुळे मात्र मल्लिका आणि अंशुमन आता सुष्मिताला त्रास द्यायला सुरुवात करतात आणि सुष्मिताला समजतं की ती खूप मोठ्या जाळ्यामध्ये फसली आणि अंशुमनचा आणि सोबतच मात्र मल्लिकाचा काय प्लॅन आहे हे सुष्मिता ऐकते. म्हणजेच त्या दोघांचा प्लॅनिंग असतो की एकतर समर राजवडीला तरी संपवायचं, नाहीतर एकीकडे मात्र स्वानंदीला तरी संपवायचं. त्याच्यानंतर मात्र सुष्मिताचे डोळे उघडतात आणि ह्या घरातील लोक किती खतरनाक आणि किती डेंजर आहेत हे सुष्मिताला समजतं. गेल्या एवढ्या दिवस मात्र आपले समर स्वानंदी सुष्मिताला ओरडून सांगत होते की त्या अंशुमनसोबत लग्न करू नको, तो मुलगा चांगला नाही, आणि त्यावेळेस मात्र या सुष्मिताने काहीच ऐकलेलं नसतं आणि ती प्रेमाच्या एवढी अहरी गेली होती की काही बोलायलाच नको. आणि त्याच्यानंतर मात्र सुष्मिताला जाणीव होती की तिने खूप मोठी चूक केली. त्याच्यामुळे ती म्हणते की आता मी लवकरात लवकर जाऊन ताईची माफी मागते. आणि मित्रांनो पुढे स्वानंदी आणि समर राजवाड्यांची माफी मागताना तुम्हाला सुष्मिता पाहायला भेटेल, पण समर आणि स्वानंदीच्या मनामध्ये सुष्मिताबाबत काही रागच नसतो, कारण की ती जे काही करत आहे ना तो तिचा अल्लडपणा आहे असं त्यांना वाटतं. पण सगळ्यात महत्त्वाचे गुन्हेगार असतात दोन, ते म्हणजे मल्लिका आणि अंशुमन. आता त्या दोघांसोबत नेमकं काय केलं पाहिजे हे लवकरात लवकर आता समर स्वानंदी ठरवत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आजपर्यंत ह्या मल्लिकाने खूप दिवसांची वाट पाहिली असं का बोलत असते तुम्हाला माहिती आहे का? कारण की समरच्या आईबाबांना संपवण्यामध्ये सगळ्यात मोठा हात ह्या मल्लिकाचा असतो. हे सगळे सत्य तुम्हाला पुढे उघडकीस येताना पाहायला भेटणार आहे. कारण की मित्रांनो समरच्या आईबाबांना संपवण्यामध्ये आणि समरच्या बहिणीला अपघात घडवून आणण्यामध्ये त्या सगळ्यामध्ये ह्या मल्लिकाचा हात असतो. कारण की मल्लिकाने एवढे वर्ष वाट पाहिलेली असते. एकदा का समरचं लग्न नाही झालं म्हणजे त्यांचं लग्न पण होऊन देत नव्हतं, तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यानंतर मात्र समर स्वानंदीचं नातं तोडण्याचा प्रयत्न यांनी केला आणि समर स्वानंदीला एकमेकांपासून दूर करून ती सगळी प्रॉपर्टी तिला हडपायची असते. यासाठी मात्र मल्लिकाने आत्तापर्यंत दिवस रात्र मेहनत केलेली असते. पण मित्रांनो ह्या महामूर्ख मल्लिकाचा प्लॅन कधी सक्सेसफुल झालेला नाही आणि होणार पण नाही. कारण की मित्रांनो त्यामध्ये आता स्वानंदी पण उभी असते. कारण की स्वानंदीला माहीत असते की समर राजवाड्यांच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी ती मल्लिकाला काही सोडू शकणार नाही आहे. त्याच्यामुळे ती मल्लिकासोबत ओपन चॅलेंज घेते आणि मल्लिकाला म्हणते की पुढच्या 10 दिवसात जर तुझा आणि तुझ्या मुलाचा पर्दाफाश नाही केला ना तर मी नावाची स्वानंदी नाही आहे. त्याच्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मल्लिकाला भीती वाटत असते की स्वानंदी काय करेल का, त्याच्या अगोदरच आपण स्वानंदीला संपूया. पण मित्रांनो आता सुष्मिता पण आपल्या स्वानंदीची साथ देताना पुढे पाहायला भेटेल आणि मल्लिकाचा अंशुमनचा खरा पर्दाफाश मात्र स्वानंदी समर राजवाडेसमोर करते. पण मित्रांनो आता त्यावेळेस मात्र ही मल्लिका परत इमोशनल ड्रामा करणार आणि समरची माफी मागणार आणि त्या घरात परत राहू शकते. पण समरने आता ह्या दोघांना देखील घराच्या बाहेर काढून रस्त्यावरती लावलं पाहिजे, कारण की त्यांची ती खरी लायकी त्यांना दाखवली पाहिजे. तर हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटणार. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि व्हिडिओला हाईप करा.